वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला श्रावणी सोमवार निमित्त छान उपवासाची अशी भाजी करून दाखवणार आहे। तर तीच उसळ खाऊन किंवा भगर खाऊन कंटाळा येतो, तसं तर भगर चालतच नाही सोमवारला, पण कोणाकोणाकडे चालते किंवा कोणाला साबुदाण्यापासून पोटाचे इश्यू असतात ते भगर देखील खातात। तर इथे बघा मी पॅन गरम करून घेतला आहे, त्यात 2-2.5 चमचे चांगलं तूप टाकून घेतलेलं आहे, साजूक तूप। त्यामध्ये मी 2-4 मिरच्या कट करून टाकून घेतल्या, त्या देखील छान इथे परतून घेतलेल्या आहे। रेसिपी साधी सोपीच आहे, सर्वजण ही भाजी करत असतील, पण माझ्या पद्धतीने देखील एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि ज्यांनी अजून सबस्क्राइब केलं नाही त्यांनी सबस्क्राइब देखील करा। तर अशा पद्धतीने बघा इथे मी 5 ते 6 मध्यम आकाराचे बटाटे देखील छान उकडून घेतले होते। मिरच्या चांगल्या परतून झाल्यानंतर हे बटाटे मी हातानेच असे कुस्करून यामध्ये घालून घेतलेले आहेत। तर व्यवस्थित हे बटाटे आपण यामध्ये घातल्यानंतर याला छान परतवून घेणार आहोत। तर व्यवस्थित हे परतवून घेतल्यानंतर एकदम कमी तूप लागतं, कमी साहित्य लागतं, तर छान झटपट ही भाजी होते। आणि ही भाजी तयार झाल्यानंतर तुम्ही उपवासाचे डोसे, भाकरी, धिरडे, पुरी या कशासोबत देखील खाऊ शकतात किंवा अशा पद्धतीने भाजी करून तुम्ही उपवासाचे बटाटे वडे देखील करू शकतात। तर नक्की ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा। तर ही भाजी तुम्ही बाकीच्या इतर डोसे वगैरे सोबत जरी नाही खाल्ली आणि नुसती खाल्ली तरी देखील खूप छान लागते। तरी ते मी पाव चमचा मिरेपूड देखील टाकून घेतलेली आहे। मिऱ्याने देखील या भाजीला खूप छान टेस्ट येते। त्यावर मी अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे। तर इथे आपण मिरे लिंबू घालणार आहोत आणि व्यवस्थित हे परतवून घेणार आहोत। आणि हे परतल्यानंतर बघा इथे एकदम छान असं खालून गोल्डन व्हायला लागलेला आहे बटाटा। तर हा जो असा खरपूस भाजला जातो तो देखील खाताना छान लागतो दाताखाली आल्यानंतर। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा। आणि आज श्रावणी सोमवार आहे, तर तुम्ही काय बनवलं आहे फराळाला आणि उपवास सोडण्यासाठी देखील तुम्ही काय नवीन प्रकार करणार आहात ते देखील मला कमेंट करून सांगा। आणि इथे बघा मी थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे, कारण इथे आपण लिंबू पिळले, त्या लिंबाच्या चवीला बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर आणि चवीपुरतं इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने छान वाफा येत आहेत बघा भाजीला, मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे। बटाटे आपले तर छान उकडलेले आहेच, पण सर्व जिन्नस यामध्ये एकत्रित करून या सगळ्यांचा एकमेकांना फ्लेवर लागण्यासाठी व्यवस्थित आपण इथे हे परतवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते। तर तुमच्याकडे जर जिरे चालत असतील खायला उपवासाला तर तुम्ही फोडणीमध्ये जिरे देखील घालू शकतात। आणि इथे बघा मी कोथिंबीर वगैरे काही घातली नाही, आमच्याकडे चालत नाही। तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही ती देखील इथे घालू शकतात। बऱ्याच जणांकडे जिरे आणि कोथिंबीर चालत नाही, बऱ्याच जणांकडे चालतं, तर त्या पद्धतीने तुम्ही जसं तुमच्या घरी पद्धत आहे त्या पद्धतीने इथे घालून घ्या। तर इथे मी 2-3 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट देखील घालून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने बघा हा कूट आणि ही सर्व भाजी व्यवस्थित मी पुन्हा एकदा परतवून घेणार आहे आणि आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे। तर तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली आहे, चांगली वाटती आहे का, आणि माझ्या पद्धतीने करून बघा। आणि केल्यावर तुम्हाला जर आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने बघा आपली ही छान अशी बटाट्याची भाजी तयार आहे, जी की तुम्ही उपवासाचे धिरडे, भाकरी, पुरी यांच्यासोबत, डोसा यांच्यासोबत खाऊ शकतात किंवा याचा छान बटाटा वडा देखील करू शकतात। तर बघा किती छान वाफा येत आहेत, तर नक्की ट्राय करून बघा। थँक्यू, धन्यवाद।